पत्रकार परिषद कसं आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश हेच आहे की आम्हाला कोणालाही विचारात न घेता राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाचं जे म्हणजे पत्रिका छापली गेली आणि त्याचं जे अनधिकृत ओपनिंग झालं, हा उद्देश आहे की कुणालाही विचारात न घेता नगराध्यक्षांना संबंधित नगरसेवकांना कुणालाही विश्वासात न घेता कुठलीही परवानगी, प्रशासकीय परवानगी न घेता पत्रिका छापली गेली आणि त्या बागेचं उद्घाटन पार पाडलं गेलं. तुम्ही कुणाला विश्वासात घेता हे कार्यक्रम केला, परंतु काम झालेलं आहे, त्याच्यावर काय करणार आहात? आपण त्याच्यावर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन लावून संबंधित ठेकेदारावरती कारवाई करणार आहोत. नगर अभियंता म्हणतात की अहवाल आलाय. नाही, आमच्याकडे तुमच्या समोर उत्तर दिलं. नाही आलेलं आहे. तुमच्या समोर उत्तर दिलं. नाही आलं. वाईट आहे माझ्यात. आमदार समाधान आवताडेंनी सांगितलं होतं की लिटिगेशनपर्यंत जाण्यापेक्षा हा मुद्दा चर्चेतून देखील सुटला असता, तिथेपर्यंत जाण्याची काय गरज होती. तर आपण त्याच्याशी कुठला मुद्दा चर्चेतून सुटला असता? उद्घाटनाला आम्ही उद्यानाच्या उद्घाटनासाठी पोलीस स्टेशनला गेलो नव्हतो. आम्ही आमच्या नगरपालिकेचा लोगो वापरून अनधिकृत पत्रिका छापली, त्या संबंधित इसमावर कारवाई व्हावी यासाठी गेलो होतो. हा उद्यानाच्या उद्घाटनाचा विषय नव्हता. पत्रिका कुणी छापली आम्हाला विश्वासात न घेता उद्या आमचे राजीनामे छापतील. तुम्ही विरोध केला म्हणून सांगितलं जाते की विरोधकांकडून असा आरोप होतोय की तुम्ही मुख्याधिकाऱ्यांना दरडाटी करून पत्रिका छापू दिलं नाही, त्यांचं नाव त्यामुळे दुसऱ्या पत्रिकेत कट करतो. मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला म्हणजे माहिती स्वतः सांगितली की आपल्याला प्रशासकीय कार्यक्रम नाहीये, आपल्याला न विचारात घेता पत्रिका छापली आहे. मुख्याधिकाऱ्यांना माहिती व्हायच्या अगोदर पत्रिका सोशल मीडियावर आलेली आहे. पहिल्या पत्रिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांचं नाव होतं. ती पत्रिका सुद्धा कुठल्याही हाके मॅडमच्या किंवा मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय छापली गेलेली आहे. आमदार आवताडेंनी टीका केली तुमच्यावर, जर भारत नाना असते तर तुम्हाला घरातून बाहेर काढायचे. मग ते त्यांनी त्यांचे संस्कार दाखवलेत ना. नाना असते तर एकतर ते उदयालाच आले नसते आणि दुसरी गोष्ट भारत नानांचे संस्कार नाही आहेत ते घरातून सुनाबाळींना बाहेर काढण्याचे. ते आवताडे घराण्याचे कदाचित संस्कार असतील. नानांनी मला मुलीसारखं सांभाळलेलं आहे, त्यांना 2 मुलं आहेत. मग उद्या येणाऱ्या सुनांना ते घराच्या बाहेर काढणार आहेत का? लोकप्रतिनिधी आहेत, महिलेवर बोलताना त्यांनी भान ठेवून बोलावं. टक्केवारीचे सतत आरोप केले जातात. काय आहेत ना, ती तुमच्याकडे आम्ही देऊ. मॅडम 70% घेता म्हणून आरोप केले जात आहेत सोशल मीडियावर. मी आले 3-4 महिन्याखाली. नाही, परवा दिवशी सोशल मीडियावर सुद्धा सतत सोशल मीडियावर सुद्धा आरोप केले जात आहेत. त्या आमदार साहेबांनी सुद्धा तुम्ही टक्केवारी घेता म्हणून या सगळ्या घटना थांबवता असा आरोप केला. याबद्दल काय सांगतो? हे बघा, लोकप्रतिनिधींनी माझ्यावर टक्केवारीवरून आरोप करणं हे हास्यास्पद आहे. ज्यांचं अख्खं आयुष्य टक्केवारीवर गेलं त्यांनी माझ्यावर टक्केवारीवर आरोप करणं म्हणजे सो चुहे खा के बिल्ली चले हजको. स्वतः ठेकेदार आहेत. आमदार होताना सुद्धा शेजाऱ्याला, जिथं माझ्यावर आरोप करताना शेजारी उभे राहिले होते ना, त्यांना टक्केवारी देऊन आमदार झालेले आहेत. बावनकुळे साहेबांसमोर शंभऱ्या पोरांच्या बोलणी खाऊन टक्केवारी देऊन यांना आमदार व्हायला लागते. ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय आहे? यांना पंढरपूरमध्ये यायचं म्हटलं तर विचारून यावं लागतं आणि जे स्वतः ठेकेदार आहेत त्यांना जास्त टक्केवारीतलं माहिती आहे. माझ्या वैयक्तिकवर ह्याच्यावर बोलायला जाऊ नका. तुमचं काढायला गेलं तर लईच वाईट निघेल. आणि लोकप्रतिनिधींनी महिलांवर बोलताना जरा म्हणजे भान ठेवून बोलावं. स्वतःचे संस्कार इथं पाजळू नयेत.